नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण चॅनलवर. माहितीचा दिवा. आजचा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या लाखो शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार? 2000 रुपये खात्यावर कधी जमा होतील? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? पैसे मिळवण्यासाठी कोणते एक काम आवश्यक आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल अचूक तारीख, नवीन अपडेट, पात्रता, पैसे न आल्यास उपाय आणि शेवटी एक महत्त्वाची सूचना. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीएम किसान योजना म्हणजे काय? पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपये प्लस 2000 रुपये प्लस 2000 रुपये थेट बँक खात्यात जमा होते. योजना सुरू करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत, शेतीसाठी खर्च भागवणे, कर्जाचा भार कमी करणे, लहान व मध्यम शेतकऱ्यांना आधार देणे. पीएम किसान 22वा हप्ता कधी येणार? मित्रांनो, आतापर्यंत 21 हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत आणि आता 22वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. अपेक्षित तारीख: 22वा हप्ता फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे. लाभार्थी यादी अपडेट. बँक खात्यांची पडताळणी, डीबीटी प्रणाली. सक्रिय निधी वितरण प्रक्रिया सुरू. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये थेट जमा होतील. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता अपडेट. महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना ही पीएम किसान योजनेला जोडलेली राज्यस्तरीय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये अतिरिक्त मदत, म्हणजे एकूण 12000 रुपये वार्षिक मदत. 8वा हप्ता कधी? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांना आधीच SMS अलर्ट येण्यास सुरुवात झाली आहे. पैसे मिळवण्यासाठी फक्त एक महत्त्वाचं काम करा. मित्रांनो, तुमचा 22वा हप्ता आणि 8वा हप्ता थांबू नये यासाठी फक्त एकच महत्त्वाचं काम करायचं आहे. eKYC पूर्ण करा. जर तुमची eKYC अपूर्ण असेल तर पैसे थांबू शकतात. eKYC कशी करायची? pmkisan.gov.in वेबसाईटवर जा. eKYC पर्याय निवडा. आधार नंबर टाका. OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे पडताळणी करा. प्रक्रिया पूर्ण. eKYC न केल्यास हप्ता अडकतो. नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते. पुढील हप्ते बंद होऊ शकतात. बँक खाते आणि डीबीटी तपासणी. अनेक वेळा पैसे येत नाहीत कारण आधार लिंक नसते. खाते डीबीटीशी जोडलेले नसते. IFSC कोड चुकीचा असतो. खाते बंद किंवा निष्क्रिय असते म्हणून खात्री करा. आधार बँक खात्याशी लिंक आहे. डीबीटी ॲक्टिव्ह आहे. नाव आणि खाते क्रमांक बरोबर आहे. मोबाईल नंबर अपडेट आहे. पात्रता काय आहे? पीएम किसान योजनेसाठी पात्र लहान आणि मध्यम शेतकरी, ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे. सरकारी कर्मचारी नसावा. इन्कम टॅक्स भरत नसावा. कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते. अपात्र: मोठे व्यापारी, डॉक्टर, वकील, अभियंते, सरकारी निवृत्त अधिकारी, इन्कम टॅक्स दाते. पैसे आले नाहीत तर काय करावे? जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर स्टेप 1, बेनिफिशियरी स्टेटस तपासा. pmkisan.gov.in वर नाव तपासा. स्टेप 2, eKYC तपासा. पूर्ण आहे का पहा. स्टेप 3, बँक खात्याची पडताळणी करा. स्टेप 4, CSC सेंटर किंवा ग्रामसेवकाला भेटा. स्टेप 5, हेल्पलाईनवर संपर्क. पीएम किसान हेल्पलाईन 1-55261-243-00-606. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांना 22वा हप्ता दिला जाणार. डीबीटी प्रक्रिया वेगात सुरू. अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्यांचे पैसे थांबू शकतात. पुढील काळात अधिक कडक पडताळणी होणार, म्हणून आजच आवश्यक काम पूर्ण करा.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. मित्रांनो, कोणीही पैसे आणून देतो, फॉर्म भरतो म्हणून पैसे मागत असेल तर सावध रहा. कोणालाही पैसे देऊ नका. एजंटच्या फसवणुकीपासून बचाव करा. अधिकृत वेबसाईट वापरा. सरकारी कार्यालयातूनच काम करा. आता आम्हाला सांगा, तुम्हाला मागचा हप्ता मिळाला का? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा पैसा आला का? कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना मदत करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कॉमेंटमध्ये विचारा. मी होतो तुमचा मित्र, माहितीचा दिवा. पुन्हा भेटू नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.